खरं तर समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि मोकाट जनावरांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी दुतर्फा मजबूत असं फेन्सिंग केलेलं असतं, बॅरिकेड्स बसवण्यात आलेले आहेत आणि असे दावे प्रशासनाकडनं सातत्यानं केले जातात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे. समृद्धी महामार्गावर थेट शेळ्या येत आहेत. ताशी 120 किलोमीटरच्या वेगानं धावणाऱ्या गाड्यांच्या समोर अचानक जर असं एखादं जनावर आलं तर मग होणाऱ्या भयानक अपघाताला जबाबदार कोण? प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय. याचा देखील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी मोहसिन शेखने. बघूया. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला समृद्धीवर मेंढ्या चरण्यासाठी आणल्या जातात आणि ते कशा बॅरिकेटिंग जवळ येतात हे दाखवलं होतं. त्यानंतर वन विभागाने कारवाई केली, गुन्हा दाखल केला. पण पुढे काय? काही वेळापूर्वीच आपण बघितलं की जनावरं चरत होती. आता पुढे आल्यावर हे बघा, हा पूर्ण कळप आहे मेंढ्याचा आणि ते बघा कशा पद्धतीने थेट अर्धा ही जी मेंढ्या आहेत त्या अर्ध्या पूर्णपणे बॅरिकेटिंग खालून येत आहेत चरण्यासाठी. एखादी मेंढी बाहेर आली रस्त्यावर तर काय होईल याचा अंदाज न लावलेला बरं. दरवेळेस अशा पद्धतीने जेव्हा ह्या समृद्धीच्या बातम्या होतात त्यावेळी फक्त नावापुरती कारवाई केली जाते, पण पुढे काहीच होत नाही. आणि अशा पद्धतीने ही जनावरे अक्षरशः समृद्धीच्या बाजूला, हे बघा मी हे चित्र तुम्हाला दाखवतो, हे बघा हे इथपर्यंत हे येत आहेत आणि इथून खाली यायला किती अंतर आहे. सहज कोणतरी म्हणजे एखादी शेळी किंवा मेंढी या खालून येऊ शकते. त्यामुळे हे किती धक्कादायक आहे. बातमी दाखवल्यानंतर प्रशासन कारवाई करतं, समृद्धीचे अधिकारी जागे होतात, पण पुढे पुन्हा त्याच पद्धतीने याकडे दुर्लक्ष केलं जातं. या रस्त्यावर पेट्रोलिंग करणारी यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणा खरंच आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. हे दृश्य पुन्हा एकदा बघा, ह्या किती मेंढ्या आहेत आणि हे कळपचं कळप या ठिकाणी, हे बघा, हे या बॅरिकेटिंग खालून सहज कुणीही पुढे येऊ शकतो. याचा नंबर तुम्हाला परत दाखवतो. हे कुठं आहे? समृद्धीवरून वैजापूरहून आपण संभाजीनगरला जाताना 460.3 हे नंबर आहे आणि या ठिकाणी हे सगळं आता सुरू आहे. कुणीही येत नाही, कुणी रोकत नाही आणि कुणी विचारत देखील नाही. त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाला बहुतेक त्यानंतरच हे प्रशासन जागे होईल, कारण बातम्या लावल्यानंतर तात्पुरती कारवाई होते, मात्र पुढे त्याच पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं. आणि अशा पद्धतीने लोक जी 120च्या वेगाने चालली आहे, 100 120, त्यांच्या जीवाचं काय? कारण अशा पद्धतीने एखादं जनावर रोडवर आलं तर अपघात होऊ शकतो. पण याबाबत प्रशासनाला म्हणजे समृद्धीचं काहीच देणं घेणं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग.